नमस्कार. हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आता राज्यातील पावसासंदर्भात सविस्तर अंदाज पाहणार आहोत. काही ठिकाणी उघडीप दिवसभर पाहायला मिळत आहेत, तर सायंकाळच्या वेळेस काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाच्या सरी पाहायला देखील मिळत आहेत. आता सध्या स्थितीला पावसाचा जोर तर पुढील काही वेळात आता वाढणारच आहे. काही ठिकाणी आपल्याला चांगल्या जोरदार सरी पाहायला मिळतील. तसेच पावसाचा जोर जे आहे ते आता खंड जरी पावसाचा पाहायला मिळत असला तरी हा खूप दिवस खंड नाही. शेतकरी मित्रांनो, आता पुढील काही दिवसातच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वदूर खूप तुफान पावसाची हजेरी देखील लागणार आहे. त्याबाबतचे अपडेट या चॅनलवर तुम्हाला रोजची रोज तर पाहायलाच मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आता सविस्तर अंदाज पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता, जो लातूर, पेठ, केज, परळी, बीड, जामखेडचा भाग असेल या भागामध्ये आता स्थानिक वातावरण काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. पुढील काही तासामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव या भागात पाहायला मिळेल व काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. तसेच इकडे अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, लोणार, मालेगाव, जळगाव, नाशिकचा भाग असेल या पट्ट्याचा विचार केला तर या ठिकाणी पावसाला असं पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सर्व दूर जरी पाऊस नसला तरी ज्या भागात पाऊस होईल त्या ठिकाणी खूप मोठ्या थेंबाचा पाऊस, जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी 10 ते 15 मिनिटं सरी राहतील, परंतु खूप तीव्र मुसळधार स्वरूपाच्या सरी आपल्याला त्या पाहायला मिळू शकतात. तसेच पुढे पाहू शकता इकडे सातारा, दापोली, रत्नागिरी हीच परिस्थिती आहे. तसेच पुणे, मुंबई, पालघरचा भाग असेल, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, इकडे खंडवापर्यंत, जळगावपर्यंत असंच वातावरण तुरळक भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे वातावरण रात्रीच्या काही भागात पाहायला मिळू शकतं, तर काही ठिकाणी रात्री अक्षरशः उघडीप देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजे काही ठिकाणी असे एकदम कमी ढग पाहायला मिळतील किंवा काही ठिकाणी ढगांची स्थिती देखील कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. असा अंदाज सध्या स्थितीला आहे. त्यातली त्यात इकडे बंगालच्या सागरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारे कमी दाबाचं क्षेत्र देखील उद्याच्याला तीव्र होताना पाहायला मिळत आहे. याचा प्रभाव कोणत्या ठिकाणी पडेल ते देखील उद्या पाहणारच आहोत. ज्या ठिकाणी पाऊस याचा पाहायला मिळेल त्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो. मात्र सध्या तरी हीची स्थिती आपल्या राज्याकडे पाहायला मिळत नाहीये. वातावरणात थोडाफार बदल देखील उद्या पाहायला मिळेल. उद्या काय अपडेट असेल कमी दाबाची या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी जर मुसळधार पावसाला वातावरण सक्रिय होत चाललेलं असेल तर लवकरच या चॅनलवरती अपडेट दिली जाईल. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. या कमी दाबाचा नागपूरच्या उत्तरेकडील भागात तीव्र असा प्रभाव पडण्याची देखील शक्यता पाहायला मिळू शकते. जोरदार पाऊस काही भागात होण्याचा अंदाज आहे. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.